सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। सोलापुरातील डी.एड बेड शैक्षणिक अर्हता असणाऱ्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास शासनाच्या आदेशानुसार 198 पदावर कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक करावी या मागणीसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे प्रदेश समन्वयक विठ्ठल वनमारे यांच्या शिष्टमंडळाने आज शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी सदर निवेदनावर सोमवारपर्यंत कारवाई करू असे आश्वासित केल्याने यावेळी संघटनेचे पदाधिकारी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबलाल सुभेदार, रवी देशपांडे, अनंत हंचाटे, कविता सोनकवडे, हवलदार मॅडम यासह पदवीधर अंशकालीन कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शासनाने सोलापुरात 198 शाळेमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी एक नियमित शिक्षक आणि एक कंत्राटी शिक्षक असे पदं भरणार आहेत। या कंत्राटी पद शिक्षक भरण्यासाठी शासनाचा ग्रामविकास विभागाचा 2019चा जो GR आहे ती कंत्राटी विभागात अंशकालीन कर्मचाऱ्यांना नेमणूक करावं। यापूर्वी 2018ला या जिल्हा परिषद विभागाने शिक्षण विभागाने पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची कागद पडताळणी केलेली होती। त्यानंतर CETचा विषय आला, TET झालं, पण ह्या वर्षी पुन्हा कंत्राटी शिक्षक भरणार असल्याने आमची मागणी एकच आहे की आमच्यातले जे कोणी शिक्षक D.Ed, B.Ed, B.Ped असतील या पात्र शिक्षकांना त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करून तात्काळ त्यांना कंत्राटी पदावर नेमणूक द्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्या मागणीचा निवेदनाची प्रत माननीय संबंधित शिक्षण विभागाचे लिपिक माने यांच्याकडे आलेला आहे। ते लवकरच प्रस्ताव दाखल करू असं आश्वासित त्यांनी यावेळी केलेलं आहे। या सोलापूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात कंत्राटी पदावर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना भरण्याकरता कोणतीही कारवाई केली नाही, पण इतर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, औरंगाबाद असेल या ठिकाणी D.Ed वर कंत्राटी शिक्षक पद आमचे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना भरलेले आहेत, पण सोलापुराच्या शिक्षण विभागाने याबाबतीत चालढकल करत असल्याचे दिसून येते। B.Ed आणि B.Ped धारक हे 104 आहेत। हे मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता पास झालेले आहेत आणि तशा लोकांची यादी मान्य शिक्षण विभागाने केलेली आहे। त्याच्यावर आताही एकदाही कुणाला अजून नियुक्ती दिलेली नाही। आता संबंधित विभागाच्या प्रमुखांना आम्ही भेटलेलो आहे। उद्या सोमवारी माननीय नूतन CO हे सोलापूरला चांगले लाभलेले आहेत। आम्ही त्यांना एकदा भेट घेऊन त्यांच्याशी सल्लामसलत पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन त्यांच्याशी चर्चा करू